रांद्री पंकजरता संवेद कला स्वादिता प्रेमामोद सुसार नित्य निरता स्वानंद आह्लादिता चिद्ब्रह्मादिपलोग पुष्पजनिता नंदादिसारोजिता सद्धर्मोक्तिसुरांजिता मधुकरा श्रीनागदेवा नमो सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की जय। नवरात्री महोत्सव अन्य लोकांचा असतो, परंतु जास्त देवता भक्ती करतात त्या देवता भक्तीमुळे आपल्याला परमेश्वर भक्तीमध्ये अडचण येऊ नये, आपली परमेश्वर भक्ती यथायोग्य राहून परमेश्वरापर्यंत पोहोचवावी हा उद्देश, आणि या उद्देशाने आपणही नवरात्र साजरी करतो। कारण अतिशय देवता भक्ती राजस तामस असते, आणि त्या राजस तामसमध्ये कधी कधी काय होतं, आपलं मन विचलित होऊन जातं। जीवच आहे ना, चुकीचा पुतळा आहे, आणि विचलित झाल्यामुळं काय होतं की आपण ज्या मार्गाला चाललेलो आहे त्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होतो। अडथळा काय निर्माण होतो? साधनदाता श्री चक्रधर स्वामी यांनी आपल्याला आदर्श निवून दिलेला आहे। हा धर्म आचरण करत असताना या धर्माचं परिपालन करत असताना विकल्प हा अंतकरणात किलमिशही नको। विकल्प म्हणजे काय? मन सारखं अनासारखं होणं, आपली स्वामींवरची बुद्धी थोडीशी बाजूला जाणं, आणि त्या इतर साधनाचा आपल्या अंतकरणात वास होणं, हे अत्यंत विघ्नकारक आहे। म्हणून त्या दृष्टीपासून वाचण्यासाठी ते जास्त करतात, आपणही त्यांच्यापेक्षा दुप्पट करायचं। काय करायचं? परमेश्वराचं नामस्मरण करायचं, पारायण करायचं, देवपूजा करायची, प्रसाद वंदन करायचं, म्हणजे त्या गोष्टीपासून आपल्याला अलिप्तता प्राप्त होते, आपला धर्म सुखरूप जातो, आपला काळ मंदिरामध्ये जाऊन यथार्थ होतो। हा नवरात्रचं व्याख्यानमाला ठेवण्याचा उद्देश, आणि त्या माध्यमातून तपस्विनी वैशालीताईंनी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही नवरात्र निमित्त प्रवचन
ठेवलेले आहेत. परिचय द्यायचा कामच नाही असं त्यांनी सांगितलं. परिचय कुठं द्यावा लागतो? जिथं आपला काही संबंध नाही. परंतु आमचं ऋणानुबंध कैवल्यवासी आमचे गुरुवर्य अमृतसर तथा भुसावल मंदिरचे संचालक बाबाजी 1988 सालापासून खूप जवळचा संबंध आला. 4 वर्ष आम्हाला त्यांचं सन्निधान भेटलं आणि शास्त्री पदवी जी आहे ते त्यांच्या प्रसन्नतेने देवाच्या कृपेने त्या शास्त्री पदवीला पात्र झालो. त्यानंतर काही काळाने बाबांची प्रसन्नता अति असल्यामुळं श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय फैजपूर या विद्यालयाचा आणि माझा 1 पैशाचा संबंध नव्हता. कारण आम्ही अमृतसरला झालो. फैजपूर हे नागपूर विद्यापीठाच्या अंदर आहे. परंतु बाबाची अतिशय प्रसन्नता आणि त्या प्रसन्नतेच्या माध्यमातून त्यांनी मला ही प्राचार्य पदाची जबाबदारी जबरदस्तीने दिली. खूप उमेदवार होते, खूप तयार होते, परंतु बाबा म्हणे तुम्हालाच करावं लागेल. 2010 मध्ये ती जबाबदारी माझ्यावर दिली. त्यांच्या आज्ञेचं पालन करून मी त्या प्राचार्य पदाची जिम्मेदारी स्वीकारली. परंतु आमचा योग नसावा, अर्ध्यावरती डाव मोडीला बाबा आम्हाला सोडून गेले. नाही तर आज बाबांना किती मोठा हर्ष उल्हास झाला असता की बाबांच्या कारकिर्दीत आराध्य मुरलीधर शास्त्री बाबा यांनी बांधलेलं जे गुरुकुल आहे त्याची जीर्णोद्धार बाबांच्याच प्रसन्नतेनं आज खूप मोठी बिल्डिंग त्या ठिकाणी झाली. हे बाबांची प्रसन्नता, ईश्वराची कृपा आहे. हा संबंध अन्य असल्यामुळं परिचय द्यायचं कारण नाही. याच्यासाठी एवढं मोठं सांगितलं की परिचयाचं काही कारण नाही. आता मला वाटतं 5-6 वर्षापूर्वी इथे नवरात्रामध्ये एकदा प्रवचन केलेलं आहे. 2 वर्ष होतं का? एकदा सह्याद्री वर्णन नावाचा ग्रंथ लावलेला आहे आणि त्यानंतर आधी काय होतं? उद्धव हां, म्हणून ते काय 2 पोथ्या झालेल्या. आता त्या ताईचा फोन आला. रुपाली ताई त्यांच्या साथीला असतात. गौरव कुमार आपल्या मंदिरचं नाव रोशन करतो आहे. फोन आला, काय लावायचं? मूर्ती ज्ञान लावायचं म्हणे. म्हटलं बोलणं सोपं आहे, मलाच मूर्तीचं ज्ञान नाही तर तुम्हाला कुठं सांगायचं. विचार केला, पण काय हरकत नाही. गुरुवर्याच्या प्रसन्नतेने जे काही 2 शब्द प्राप्त झालेले आहे. मूर्ती ज्ञान निरूपण करावं अशी माझी लायकी नाही, तरी पण देवाच्या कृपेने गुरुवर्यांच्या प्रसन्नतेच्या माध्यमातून हे मूर्ती ज्ञानाचे 2 शब्द आपल्यासमोर माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करेन. मूर्ती ज्ञान 4च शब्द आहे हो, पण या 4 शब्दामध्ये खूप मोठं रहस्य साठवलेलं आहे. या 4 शब्दाच्या माध्यमातून जर विचार केला तर आपण साधन अवस्थेमध्ये आहे. साध्यापर्यंत पोहोचवण्याचं हे एकच साधन आहे. आतापर्यंत दुसरं साधनच नाही. मूर्ती ज्ञान असल्याशिवाय साध्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. मूर्ती ज्ञान म्हणजे काय? स्वामी चक्रधरांचं नखापासून तर
केसापर्यंत प्रत्येक अवयवाचं केलेलं वर्णन याला मूर्तिज्ञान म्हणतात. आणि हे अत्यंत मानवापंथी जो आहे त्याला जरुरी आहे. कारण उपदेश घेतो, उपदेश घेतल्यानंतर प्रत्येक गुरु आपल्याला स्मरण करायला सांगतो. पण स्मरण करताना कशाचं करायचं? स्मरण करताना आपल्या दृष्टीसमोर काय आठवायचं? अनेक प्रकारचे फोटो पाहिले असतील तुम्ही. चक्रधर स्वामींचा फोटो लावलेला असेल, दत्तात्रय प्रभूचा फोटो पाहिला असेल, चक्रपाणी अवतारांचा फोटो पाहिला असेल, श्रीकृष्णी महाराजांचा फोटो पाहिला असेल. पण त्या फोटोचं दृष्टीसमोर आपण अवलोकन करायचं का? चुकीचं आहे. याला मूर्तिज्ञान नाही. तर आमच्या मानव पंथातल्या जे अधिकर्ण होऊन गेले नागदेव आचार्य उपलक्षणे, त्यांनी जी मूर्ती पाहिलेली होती त्या मूर्तीचं यथार्थ वर्णन जसंचं तसं करणं त्यालाच मूर्तिज्ञान म्हणतात. आपण पाहिलेली नाही, आपल्याला मूर्ती माहीतच नाही, परंतु परंपरेच्या माध्यमातून, ग्रंथाच्या आधाराच्या माध्यमातून आपल्याला ती मूर्ती आठवणं अत्यंत गरजेचं आहे. मग ते ग्रंथाचं ज्ञान आपल्याला या नवरात्राच्या माध्यमातून मिळावं, या निमित्ताने मूर्तिज्ञान हे प्रकरण आपण सुरू करणार आहे. सूत्रपाठामध्ये मूर्तिज्ञान नावाचं प्रकरण आहे, तेच आपण शेवटपर्यंत नेणार आहे. आपण सुरुवातीलाच असं समजू नका की आज श्रीचरण येईन, उद्या लगेच येईन, असं नाही. कोणतीही गोष्ट प्रस्तावानुरूप त्याला देता 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 शेवटपर्यंत स्वामीपर्यंत आपल्याला पोहोचवायची असते. म्हणून आपल्याला त्या मूर्तिज्ञानकारांनी आधी इतर माहिती देऊन परमेश्वराच्या मूर्तीपर्यंत पोहोचवलेलं आहे. म्हणून सूत्रपाठातलं मूर्तिज्ञान आपण सुरुवात करणार आहे. अव्यक्ता श्री मूर्ती धार्या ईश्वराचे ज्ञान, ते कैसे ना ते ऐसे नव्हे, जे निर्वेव निराकार असे सावेव साकार होय, श्री मूर्ती धार्या होय. सुरुवात करायची आहे आपल्याला. अव्यक्त मंत परमेश्वर आहेत आणि अव्यक्त मंत परमेश्वर जवळ कृपा गुण आहे आणि या कृपा गुणाच्या माध्यमातून आपण तम स्वरूपात पडलेलो दगड आहे, या दगडांना आनंद द्यावं अशी प्रवृत्ती परमेश्वराची झाली आणि त्या आनंद द्यावा अशा प्रवृत्ती झाल्यानंतर परमेश्वराच्या इच्छेने मायेने सृष्टीची रचना करवली आणि तो परमेश्वर या जगामध्ये मूर्ती रूपाने व्यक्त झाला. त्याचं ज्ञान कसं आहे? त्याचं ज्ञान ऐशे नव्हे. कसं आहे ते? अव्यक्त स्वरूपाचं ज्ञान आपल्याला करता येणार नाही, अव्यक्त स्वरूपाचं वर्णन आपल्याला करता येणार नाही. म्हणून ते म्हणतात की परमेश्वरा निर्वेव निराकार. अव्यक्त परमेश्वर निर्वेव, ज्याला अवयव नाही, निराकार ज्याला आकार नाही, सावेव साकार होय. सावेव म्हणजे परमेश्वर कृपावशे अवयव धारण करतो, साकार म्हणजे मनुष्याकृती आकार धारण करतो, श्रीमूर्ती धार्या होय. अशा प्रकारचा परमेश्वर या जगात श्रीमूर्ती धार्या होतो. आता श्री, आपणही श्री लावतो, परंतु श्री ही उपमा फक्त परमेश्वराच्याच ठिकाणी लागू होते. श्री म्हणजे मायापूर. या सृष्टीचक्राचा जो मालक आहे, जो या देहामध्ये वावरणार आहे, ते देह परमेश्वराचं नाही, ते देह मायेचं आहे. आणि त्या मायेच्या माध्यमातून परमेश्वर या जगात वावरत असतो. मायेचा वेश परमेश्वर स्वीकार करत असतो.
असं कशाहून काहीतरी उदाहरण पाहिजे आपल्याला की परमेश्वर मायेचा वेश धारण करतो असं एखादं ग्रंथात स्वामींच्या मुखाचं बोलणं, स्वामींच्या एखाद्या भक्ताला सांगितलेलं वाक्य काहीतरी सांगावं म्हणून त्याला प्रमाण दिलेलं आहे. मानवा पंथ हा प्रमाण शून्य नाही, प्रमाणयुक्तच आहे. प्रत्येक गोष्ट प्रतीत पंथाप्रमाणे आहे. प्रत्येक गोष्ट पारदर्शक आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही सोक्तीची गरज नाही, लोकोक्तीची गरज नाही, शास्त्रोक्तीची गरज नाही, सर्व श्रीमुखीचं आहे. म्हणून ते म्हणतात सर्वज्ञ म्हणितले सृष्टीमध्ये परमेश्वर अवतर. उद्धरण प्रकरण जर आपण वाचलेलं असलं 9 प्रकरणात तर आपल्याला माहीत असेल आपण मूर्तिज्ञान स्वीकार करतो आहे, मूर्तिज्ञान ऐकण्याचा प्रयत्न करतो आहे. मूर्तिज्ञान हाय स्टेपचं आहे, खूप सोपं नाही. मूर्ती स्वामींची आठवणी खूप सोपी नाही हो. म्हणून त्याच्या पाठीमागची भूमिका आपल्याला आपल्या अंतःकरणात आठवणं गरजेचं आहे. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती. उद्धरणमध्ये सांगितलेलं आहे की या जगामध्ये परमेश्वर अवतार धारण करतो, मनुष्य वेशाच्या माध्यमातून धारण करतो, मनुष्य वेशाचे गुणधर्म स्वीकार करतो, माया वेशाचे गुणधर्म स्वीकार करतो. कारण आपलं 9 प्रकरण सर्व पाठ असेलच. आपण अनेक ज्ञानीजनांच्या पोथ्यांचं श्रवण केलेलं आहे. त्यामुळं थोडक्यात मी या सूत्रांचं आपल्याला विश्लेषण सांगणार आहे. मनुष्य वेशधारी होती, माया वेशधारी होती. मायेचा म्हणजे देवतेच्या धर्माचा स्वीकार करतात. माया पूरधारी होती म्हणजे मायेचं पूर्णत्व स्वीकार करतात. देह तर स्वीकार करतात पण मायेचं संपूर्ण पूर्णत्व स्वीकार करतात. त्याला मायापूर का म्हणतात? माया निर्मितम पुरम मायापुरम, मायेने निर्माण केलेला आहे म्हणून त्याला मायापूर म्हणतात. माया घटाकारे आकारे होती. माया ही जी आहे 3 प्रकारची माया च्या माध्यमातून हे पूर स्वीकार झालेलं आहे परमेश्वराचं. परमेश्वराचं देह हे जड माया, अजड माया आणि चिज्जड माया, या 3 मायेच्या माध्यमातून 3 मायेच्या एकत्रातून प्रपंचाचं, शुद्ध प्रपंचाचं बनवलेलं आहे ते देह. माया घटाकारे आकारे होती. अशा प्रकारची घट झालेली जड आहे, अजड माया आहे आणि त्याच्यामध्ये चैतन्य चिज्जड मायेने आपलं चेतनता दिलेली आहे. त्यामुळं परमेश्वराचं प्रत्येक देहाचा अवयव, मूर्ती स्मरण करायचं आहे आपल्याला, तर परमेश्वराचा प्रत्येक देहाचा अवयव कोणकोणता? नख चर्म रोम आदी करून शुद्ध चैतन्य चिते. लक्षात ठेवा, आपल्या नखाला किंमत नाही, आपल्या केसाला किंमत नाही, आपल्या चर्माला किंमत नाही. देत असाल तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये अनेक प्रकारच्या चर्माची सौंदर्यता करत असाल, नखाची सौंदर्यता करत असाल, केसाची सौंदर्यता करत असाल, किंमत आहे का काही? तुम्ही मेल्यानंतर तुमचं केस कोणी ठेवलं का की हे वंदनीय आहे, आमच्या इथंही या, आमच्या पत्नीचं केस इथं प्रकारचं वंदनीय ठेवलेलं आहे. काही एखाद्या माणसाचं केस ठेवलं, काय एखाद्या माणसाचं नख ठेवलं, खूप मोठं वाढलेलं होतं म्हणून ते नमस्कारायला ठेवलं. तुमची पात्रता आली हो, तुमची लायकीच नाही काय म्हणून. हा प्रपंच आहे आणि हा प्रपंच जडमूळ आहे. आज मी तो उद्या हा जो प्रपंचात आपण अभिमानाने बसलेलो आहे, हा प्रपंच आपल्याला सोडून द्यायचा आहे. आणि प्रपंचातून जेव्हा आपण निघून जाऊ तेव्हा प्रत्येक जण म्हणतो काय टाईम आहे कशाचा. प्रत्येक जण फोन केला की काय विचारतो, काय टाईम आहे, म्हणजे याला कधी उचलता, काय टाईम आहे, म्हणजे आहे का तुमच्या देहाला किंमत.
जोपर्यंत तो जीव निघून गेला तुमचं देह संपलं. आणि त्या देहाच्या ठिकाणी आपण आत्मीयता ठेवतो, म्हणून स्वामींचं देह असं नव्हतं. हे कशाकरता सांगितलं? स्वामींचं देह असं नाही. नख चर्म रोम आदी करून शुद्ध चैतन्य चिते, परमेश्वराचं नखामध्ये सुद्धा परमेश्वराच्या मायाकृपेचं सामर्थ्य आहे. परमेश्वराच्या केसामध्ये सुद्धा मायाकृपेचं सामर्थ्य आहे. परमेश्वराच्या चर्मामध्ये सुद्धा मायाकृपेचं सामर्थ्य आहे. म्हणून आपण वंदन करतो. म्हणून ते म्हणतात की नख चर्म रोम आदी करून शुद्ध चैतन्य चिते, अशा प्रकारचं त्या परमेश्वराचं स्वरूप. आणि या देहाचा अभिमान परमेश्वराला नाही. इतकं मोठं सुंदर देह, 32 लक्षणी देह, प्रत्येक अवयवाचं वर्णन येणार आहे. इतकं सुंदर अवयव असलेलं देह, किती अभिमान पाहिजे होता परमेश्वराला? माझे डोळे चांगले आहे, माझं केस चांगलं आहे, माझं अंगठा चांगला आहे, माझे हात चांगले आहे. कधी आहे का? मायापुरी मायेशी. ते देह मायेचा आहे. परमेश्वराने 1 रुपयाचा अभिमान त्याला स्वीकार केलेला नाही. देह मायेचा आहे, परमेश्वर त्याच्यामध्ये वास करता आहे. सर्वस्व परमेश्वराचं वर्चस्व त्या देहावर आहे. अभिमान कोणाला पाहिजे होता? परमेश्वर. आपलं देह नाही, कर्मवशी आपल्याला ज्या देवतेचा भोग आहे त्या देवतेने रचलेलं देह आपल्याला भेटलेलं आहे. हे देहावर आपली 1 पैशाची सत्ता नाही. या देहाचा आपला फक्त ऋणानुबंधाचा, कर्माच्या बंधाचा एक संबंध आहे. तरी आपण किती भारी भरतो. नाक वाकडा आहे, प्लास्टरी सर्जरी करतो. डोळा तिरपा आहे, प्लास्टरी सर्जरी करतो. दात पुळा आलेले आहे, दाबायचा प्रयत्न. काय मिळालं तुम्हाला त्याच्यापासून? एवढं सर्व चांगलं केलं, मरताना काय घेऊन गेले? काहीच नाही. म्हणून ते म्हणतात की एवढं चांगलं, हे आदर्श देवाने आपल्याला सांगितलेलं आहे की इतकं सुंदर देह परमेश्वराचं होतं, तरीही परमेश्वराला अभिमान त्याचा नाही. मायापुरी मायेशी अभिमान. ब्रह्मांडी शक्ती अधीन शक्ती व्यापार, मायापुरी ईश्वराधीन शक्ती व्यापार. या सृष्टीचक्रामध्ये नीच शक्ती खाली आहे, उच्च शक्ती वर आहे. आणि उच्च शक्तीच्या ठाई नीच शक्ती वापरते. म्हणजे समजून घ्या, कर्मभूमीच्या देवता आहेत, ह्या अष्टदेवनीच्या अंतर्गत आहे. अष्टदेवनीच्या देवता अंतराळीच्या अंतर्गत आहे. असं करता करता सर्व देवता मायेच्या अंडर आहे. आणि माया कोणाच्या अंडर आहे? परमेश्वराच्या अंडर आहे. अशा याच्यातून सांगितलं. आणि मायापुरी इतर शक्ती, मायापुरी ईश्वराधीन शक्ती व्यापार. मायापुरी म्हणजे मायापुराच्या ठिकाणी जसं आपल्या ठिकाणी 81 कोटी 1,10,00,000 पिंडस्थ आहे, तसं ईश्वराच्या ठिकाणी ओळखणे आहे. त्या स्वतंत्र देहधारी आहे, त्या परमेश्वराच्या सेवेसाठी आलेले आहे. आपल्या पिंडस्थ आपल्याला युक्तत्वासाठी आलेले आहे. आपल्या पिंडस्थेला जाण्याचं ज्ञान आहे, येण्याचं ज्ञान नाही. अशी कंडिशन आपली आहे. परमेश्वराच्या ज्या ओळखण्या आहेत आलेल्या त्या पंचप्रकाराने परिपूर्ण आहे, तरी परमेश्वराला कोणताही अभिमान नाही. आणि असं असलेलं परमेश्वरचं स्वरूप मायापुरा ते स्वीकारतात. एवढ्या परिपूर्ण देहाला परमेश्वर स्वीकार करतात. कशा प्रकारचा परमेश्वराला स्वीकार करतात? जैसे भिंगना अंत दीप लाविजे. कंदील आहे किंवा आरती आहे, आरती ठेवलेली आहे आणि त्याच्यावर काच ठेवलेला आहे. काच ठेवल्यामुळं ती ज्योत आहे, त्या ज्योत त्या काचाच्या माध्यमातून प्रकाश करते. भिंगना अंत दीप लाविजे. त्या काचामध्ये जर दिवा लावला तर बाहेरी प्रगटे, त्याचा प्रकाश काय होतो? बाहेर येतो. त्याप्रमाणे परमेश्वर
त्याप्रमाणे परमेश्वर निर्व्यव निराकार असे तो सावयव साकार होय. त्याप्रमाणे परमेश्वर हा निर्व्यव निराकार आहे, परंतु आपल्यासाठी सावयव साकार झाला. ते कापा ना सर्वज्ञे माईम भट्टा ते उनितले, निर्व्यव निराकार असे तो सावयव साकार होय. ऐशी अवघी पूर्वी माईम भट्टाला निरोप, माईम भट्टाला सांगून दिलं देवाने परमेश्वराचं स्वरूप असं आहे. परंतु कृपावशात तो सावयव साकार झाला. आपलं सन्निधान देतो ते दास्यम होतं. परमेश्वर आहे, परमेश्वर आठवायचं आहे, स्मरण करायचं आहे. स्मरण करत असताना आपण उठलो की 5व्या नामाचं स्मरण करतो. परंतु आमच्या स्वामींनी जी मूर्ती आठवण्याचा प्रकार सांगितलेला आहे, मूर्ती स्मरण करण्याचा प्रकार सांगितलेला आहे, हा कधी बारकाईनं आपण पाहिला नाही आहे. आमच्या स्वामींनी 4-4 वेळा जेव्हा जेव्हा स्मरण करण्याचा लीळा चरित्रामध्ये लीळा आलेले आहे, त्या लीळेचं कधी उच्चारण करताना पाहिलं का? की स्वामींनी महादायसाला, स्वामींनी नागदेव आचार्यांना, स्वामींनी चांगदेव भट्टाला, ज्याला स्मरणविधी निरूपण केला त्याला त्याला काय सांगितलं? 5 नामे त्रिकाळ स्मरी जे. 5 नावानी त्रिकाळ स्मरी जे. जे 5 अवतार आहे ते सकाळी उठल्यावर पहिल्यांदा आठवावं लागते. त्याच्यानंतर 5वं ते निरंतर आठवीचे. दुपारी स्मरण करतो आहे आपण, आणि दुपारी स्मरण करत असताना आपल्याला परीत 5 नामे त्रिकाळ स्मरीजे. दुपारी बी पहिल्यांदा 5 नामाचं स्मरण करावं लागेल, त्याच्यानंतर 5वे निरंतर. संध्याकाळी जेव्हा स्मरण करतो आहे तेव्हा 5 नामे त्रिकाळ स्मरीजे. 5 नामांनी सकाळ दुपार संध्याकाळ. जेव्हा जेव्हा आपण स्मरणाला बसो, सकाळ दुपार संध्याकाळ, तेव्हा तेव्हा आपल्याला पहिले कोण आठवावं लागतील? 5 अवतार आठवावं लागतील. म्हणून या मूर्ती ज्ञान द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती. आपल्याला श्रीकृष्ण चक्रवर्तीची माहिती पाहिजे ना, म्हणून ते म्हणतात द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्ती क्षत्रियाच्या कुळी यादवाच्या वंशी वसुदेवापासून देवकीच्या गर्भी अवतार स्वीकारिला. श्रीकृष्ण चक्रवर्तीचं नामस्मरण करताना आपल्याला श्रीकृष्णाचं आठवावं लागेल लीळा. म्हणून ते म्हणतात की द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तींनी क्षत्रियाच्या कुळी, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र याच्यामध्ये नंबर 2चं क्षत्रिय आहेत. या क्षत्रियाच्या कुळामध्ये यादव वंशामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तींनी वसुदेव आणि देवकी, वसुदेव पिता आणि देवकी माता यांच्या उदरी, यांच्या उदरात, यांच्या उदरामध्ये गर्भामध्ये उभय दृश्य अवतार, पर आणि अवर दोन्ही शक्ती ज्यांनी धारण केलेले आहे असा उभय दृश्य अवतार स्वीकार केला. काय केलं? गोकुळी बाललीळा विज्ञान शक्ती खिळीनले. माहीतच आहे तुम्हाला. थोडक्यात श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या लीळा आपल्याला आठवावं लागेल. बाललीळा विज्ञान शक्तीमध्ये अनेक प्रकारच्या लीळा केल्या, माहीतच आहे तुम्हाला. आणि कंसवध झाल्यानंतर
म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी, वयाच्या 12व्या वर्षी कंसाचा वध केला, पाठी ज्ञान शक्ती स्वीकार केली. 12 वर्षा झाल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्तींनी कंसाचा वध केल्यानंतर आपण कोणालाच गुरु केलं नाही. बाकीचे 4 अवताराची गुरु परंपरा चालत आलेली आहे, परंतु आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी कोणालाही गुरु केलं नाही. आपण ज्ञानशक्ती स्वरूप होऊन काय केली, स्वीकार केली, पाठी ज्ञानशक्ती स्वीकारली, द्वारकेला अवस्थान केलं. चक्रवर्ती वेखे क्रीडा केली. कोण होते श्रीकृष्ण चक्रवर्ती? राजा होते. चक्रवर्ती शब्दाचा अर्थ राजाही होतो आणि चक्रवर्ती शब्दाचा अर्थ चक्र म्हणजे ज्ञानचक्र, शक्ती चक्र, वर्त म्हणजे वर्तविणारा तो चक्रवर्ती. त्या दृष्टीनेही चक्रवर्ती होते आणि दृष्टपर दृष्टीनं सुद्धा ते काय होते? चक्रवर्ती होते, राजे होते. क्रीडा केली, ऐसा उपाध स्वीकारला. ऐसा उपाध म्हणत अवतार 4 अवतारापेक्षा वेगळा होता. म्हणून आमच्या माईम भट्टाला स्वामी चक्रधरांनी पहिले कोणता अवतार सांगायला पाहिजे होता? दत्तात्रय प्रभू सांगायला पाहिजे होता ना, कारण कृतयुगात किंवा त्रेतायुगात कोणाचा अवतार झाला? दत्त. पहिले तो सांगायला पाहिजे होता का नाही? परंतु आमच्या माईम भट्टाला निमित्त करून स्वामींनी सांगितलं, अरे साकार होय सन्निधान दे ते दास्य मोचक. माईम भट्टाने विचारलं, दास्य कोणाचं करायचं? सांगायचं होतं जैसे त्रेतायुगी श्री दत्तात्रय प्रभू. नाही सांगितलं. काय सांगितलं? जैसे द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती. कारण माईम भट्ट उपादमंत होते, श्रीकृष्ण चक्रवर्ती उपादमंत होते. आणि आमच्या स्वामींचं सूत्र आहे उपाधिक शोभे. जीव हा उपादात्मंताच्या ठिकाणी काय होतो? आकर्षित होऊन जातो. म्हणून आधी श्रीकृष्ण चक्रवर्तीचा अवतार आमच्या स्वामींनी सांगितला आणि सांगितलं ऐसा उपाधी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी स्वीकार केला. अनंते पवाडे केली, अनंते चरित्रे केली, अनंते लीळा केल्या, अनंत जीवाते उद्धरिले. त्या श्रीकृष्ण चक्रवर्ती गोसावियाचे चरण. ते काय म्हणतात? अनंते पवाडे केली. कोणत्याच अवताराला लागलेलं नाही, पवाडे केली. फक्त श्रीकृष्ण चक्रवर्तीलाच लावलेला आहे. मूर्तिज्ञान वाचलं असेल तर कल्पना येईल. फक्त श्रीकृष्ण चक्रवर्तीला अनंत पवाडे केली लावलं. प्रत्येक अवताराला लावलाय. अनंते चरित्रे केली, अनंते लीळा केल्या, अनंते जीव उद्धरले असं लावलेल्या प्रत्येक अवताराला. पण इथं अनंते पवाडे केली, वेगळं उपोषण लावले, उपमा लावली आहे, वेगळी लावलेली आहे. अनंत पवाडे केली. नेमकं काय? आपल्याला पवाडे एकच माहीत आहे, शिवाजी महाराजाचा. दुसरा पवाडाच माहीत नाही आपल्याला. पवाडा म्हटलं की आपल्याला फक्त कोण आठवतं? कधी विचार केला? माहीत आहे कोणाला पवाडे केली म्हणजे काय केलं? अनंते लीळा केली माहीत आहे, अनंते चरित्र घडवली माहीत आहे. मग पवाडे केली म्हणजे काय? कशाचे? बाकीच्या अवतारांनी पराक्रम केले, नेमकं काय पराक्रम? हां, तर चमत्कार दाखवले. अनंत जन्मल्यापासून चमत्कार, नुसता दैत्याचाच नाही, चमत्कार दिव्य अतीव अशा प्रकारचे जे कृती आहेत बाकीच्या कोणत्याच अवताराने केलेल्या
नाही, फक्त श्री ओ जन्मल्या 12 वर्षाचे झाले. कोणता अवतार झाला? जो अवतार जन्मतनी त्याच्या आधी त्याला विरोधक निर्माण झाले. जन्मायचा होता तरी विरोधक निर्माण झाले. झाले का नाही? अनंते पोवाडे केली. अशा अद्भुत, अशा अद्वितीय, अशा चमत्कार रूपी किळा त्यांनी केल्या. त्याला म्हणतात पोवाडे केली. अनंते चरित्रे घडवली. नंतर 12 वर्षाच्या नंतर अनंत चरित्र वेगवेगळ्या माध्यमातून चरित्र घडवली. पांडवाला घडवलं, अनिकाला घडवलं, त्या माध्यमातून अनंत लीळा केल्या. अशा अद्भुत अशा आपल्याला श्रीकृष्ण चक्रवर्तींनी कंसवधानंतर ज्या ज्या लीळा केल्या त्या लीळा आपल्याला आठवावं लागतील. अनंत जीवाते उद्धरले. श्रीकृष्ण चक्रवर्ती अनंत उद्धरले सूत्र जाय, पण पुराण प्रसिद्ध फक्त उद्धव अर्जुन आहे. पुराण प्रसिद्ध फक्त उद्धव अर्जुन अनंत लीळा केले. असा श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या जे परमेश्वर, गोसावी म्हणजे गौ म्हणजे पृथ्वी, स्वामी म्हणजे मालक, त्याच्या चरणी शरण म्हणजे आपल्याला 5 नामं त्रिकाळ स्मरीजे. तेव्हा पहिल्यांदा श्रीकृष्ण चक्रवर्तीचं उच्चार करताना एवढं आपल्याला काय करावं लागेल? आठवावं लागेल. म्हणजे आपलं स्मरण त्या लेखी लागेल. आपल्याला 101% त्या परमेश्वराच्या साध्य स्वरूपी आपल्याला स्मरण करायचं. कारण स्मरण हे एक महत्त्वाची भाग आहे. म्हणजे असं वाटेल तुम्हाला कदाचित फक्त मानवा पंथातच स्मरण सांगितलेलं आहे असं वाटेल तुम्हाला. मानवा पंथातच स्मरण सांगितलेलं आहे असं कोण म्हणतं? मानवा पंथात सांगितलेलं असं कोण म्हणतं? तुम्ही देवतेचा बहिर्याग अंतर्याग विचार करा. देवतेचा बहिर्याग, ऋतुयुगाचा बहिर्याग, त्या बहिर्यागाचा जरी विचार केला तर ज्याला आत्मोपास्ती संचार झाली त्याला त्याच्या अंतःकरणात ज्योत प्रकाशते. आणि त्या ज्योतीचं तो काय करतो? ध्यान करतो. स्मरण म्हणजे काय आहे? ध्यानाचं. देवतेचा अंतर्याग, ज्या ज्या देवतेची विद्या झाली त्या देवतेची जशीची तशी प्रतिकृती त्याच्या दृष्टीसमोर येते. आणि दृष्टीसमोर येऊन तो पायापासून तर डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवाची त्या प्रतिमेचं वर्णन करतो. तेव्हा त्या विद्येचं चरितत्व होतं. याला काय म्हणतात? स्मरण. मग आपल्याला सांगितलं याचं काय करायचं? आपण जोपर्यंत ज्या संप्रदायात आपण जातो त्याचं आपल्याला यथार्थ ज्ञान स्वीकारच करावं लागेल. म्हणून आपल्या स्वामींनी आपल्याला या 5 अवताराच्या माध्यमातून ह्या मूर्ती ज्ञानाची माहिती देण्याचा या सूत्रपाठाचा काळाने आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यानंतर दुसरा अवतार मातापुरी श्री दत्तात्रेय प्रभू. माहूरला दत्तात्रेय प्रभूंनी कार्यवर्तन केले. बद्रिका आश्रमला अवतार धारण केला, पण सर्व कार्य आपलं माहूरला केलं म्हणून मातापुरी. श्री दत्तात्रेय प्रभू गोसावी ऋषिकुळामध्ये अत्रि ऋषी अनुसया गर्भी अवतार धारण केला. एका युगात नव्हे तर चतुर्युग. एका युगात नाही धारण केला तर 4 युगात धारण केला. का बा? श्री दत्तात्रेय प्रभू बाबांनी 4 युगात अवतार धारण केल्याला उदाहरण काय? कशाहून समजायचं आपल्याला? म्हणून त्यांनी आपल्याला प्रमाण दिलेलं आहे. प्रमाण हे महत्त्वाचं राहतं.
आपल्याला कुठं काय दिलं, असं का केलं जातं, प्रत्येक गोष्टीची माहिती पाहिजे. त्याला ज्ञानवंत. आपण करतो पीछे से आई आगे धकाई, काहीच माहिती नसते. म्हणून ते म्हणतात की याला प्रमाण काय, की 4 युगामध्ये दत्तात्रय प्रभू बाबाचा अवतार आहे. तर स्वामी चक्रधरांनी सूत्र सांगितलेलं आहे. स्वामी चक्रधरांनी निरोपण करताना दत्तात्रय प्रभू बाबाचा महिमा गात असताना सांगितलेला आहे, दत्तात्रय प्रभूचा चतुर्युगी अवतार. आजही लीळा बऱ्याच आहे. दत्तात्रय प्रभू बाबाच्या दर्शनाला पाठवलेलं आहे. झाले नसेल, विधिभंग झाले असतील, त्याला आपण अपवाद असू, पण दत्तात्रय प्रभू आजही पांचाळेश्वरला दररोज येतात, माहूरला दररोज जातात, वाराणसीला दररोज जातात, कोल्हापूरला. आजही ज्या अस्थिपरीमध्ये थोडाही फरक नाही असा असलेला जो अवतार, तो चतुर्युगी श्री दत्तात्रय प्रभूचा अवतार. सह्याद्री अवस्थान म्हणून तर नामाच्या आधी सह्याद्री लावला गेलेला. कारण सरोदित त्या परमेश्वराचा जो राहावा आहे, वास आहे, तो कुठं आहे, सह्याद्री पर्वतात. नाना वेशे क्रीडा करते. कितीतरी वेश परमेश्वराने धारण केले. तितक्या मातांग वेश, पारध्याचा वेश आहे का नाही, ब्राह्मणाचा वेश, संन्याशाचा वेश, अनेक प्रकारचे वेश धारण केले. नाना वेशे क्रीडा करते. कोणत्या वेळेस कोणता वेश धारण करून कोणाला दर्शन देतील सांगता येत. दत्तात्रय प्रभू बाबा कोणत्या वेळेस कोणत्या वेशात अवतार धारण करतील आणि कोणाला दर्शन देतील सांगता येत नाही. म्हणून ते प्रभू बाबाचा आठवला. तिसरा अवतार फलेठाण, फलटण. पत्नीच्या आग्रहाला बळी न पडता, पत्नीचा आग्रह जास्त झाल्यामुळं त्या आग्रहाला निमित्त करून माहूरचा रस्ता धरला. सह्याद्री श्री दत्तात्रय प्रभू बाबाच्या त्या पर्वतात आले आणि दत्तात्रय प्रभू बाबाच्या प्रवृत्तीला आदकारण झाले. आदकारण काय झाले, चरित्र माहितीच आहे तुम्हाला. यात्रा पर्वतात गेली. पर्वतात जात असताना जाळीमधून काय निघाला, वाघ निघाला. आपण नुसता साप निघाला तर पळतो. साप काय, एखादी बेडूक जर आलं तरी बी आपली चलबिचल होऊन सर्व बाजूला होते. बिचारी कोणतीच काही त्रास देत नाही, तरी बी आपली चलबिचल होते. आता वाघच आला जाळीतून, वाघाचं नाव घेतल्यावर आपल्याला भीती वाटते. आणि तो वाघ आल्यानं सर्व यात्रा काय झाली, इकडची इकडे गेली, इकडचं इकडे गेली. मात्र आमचे चक्रपाणी अवतार त्या दत्तात्रय प्रभू बाबाच्या प्रवृत्तीला वश झाले आणि त्या ठिकाणी थांबले. आता त्या ठिकाणी थांबलेला जो चक्रपाणी अवतार आहे, त्यांनी व्याघ्र निमित्त करून त्या वाघाने चक्रपाणी अवताराच्या डोक्यावर काय ठेवला, पंजा ठेवला. दोन्ही परमेश्वर, दोन्ही काय आहे, हाही परमेश्वर आहे, तोही परमेश्वर आहे. आणि पंजा ठेवल्यानंतर दोन्ही शक्तीचा स्वीकार केला. कोणकोणती, परशक्ती आणि अवरशक्ती. बोलत जा तुम्ही, बोलले की आम्हाला हे होतं. नाही तर कसं होतं,
मानवा पंथामध्ये बोललं की खूप चांगलं राहतं, नाही बोललं की नंदी बैलासारखं गोष्ट होते. कारण प्रत्येक ठिकाणी हजारो पब्लिक राहते आणि तो वक्ता फक्त काय करतो, तो उन्हाळ्यात बी म्हणतो पाऊस पडेल का, खालचे काय म्हणतात, काही अर्थ नाही त्याच्यात. म्हणून आपल्याला काय समजलं याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. म्हणून बोलायला काय हरकत नाही. माझी कोणत्याही प्रकारची लिंक कधीही तुटत नाही. कोणी कोणत्याही वेळेस प्रश्न विचारला तर तुम्हाला वाटेल की बाबाची लिंक चालू आहे, तुटून जाईल, तुटणार नाही. ती लिंक पक्की बांधलेली आमच्या गुरुवर्यांनी, ते तुटणार नाही. मात्र आपण बोलत राहिलो की आम्हाला काय वाटेल, समाधान वाटेल. म्हणून व्याघ्रवेशाच्या माध्यमातून दत्तात्रेय प्रभू बाबांनी त्या चक्रपाणी अवताराला काय केलं, अवर आणि परशक्तीचं ज्ञान दिलं. अवर आणि परशक्ती ज्ञान दिल्यानंतर या अवताराने काय केलं, चक्रपाणी अवताराने, नाही आपल्याला दोन्ही शक्ती प्रगट करायच्या इच्छा आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे, अर्धा झाकून ठेवला, कोणाला दाखवला नाही. कोणाची इच्छा आहे, तुमची इच्छा आहे. तुम्ही किती बी आग्रह घेतला, नाही मला नाही दाखवायचं. त्याप्रमाणे चक्रपाणी अवताराने दोन शक्ती धारण केल्या. एक शक्ती म्हणजे परशक्ती, ती काय केली, झाकून ठेवली. अवर शक्ती काय केली, प्रगट केली. आता म्हणून त्या अवताराला पर आच्छादनीचा अवरदृश्य अवतार म्हणतात. अशा दोन शक्ती ज्या अवतारापासून धारण केल्या, तो दत्तात्रेय प्रभू बाबा त्या चक्रपाणी अवताराले निमित्त झाला. आणि निमित्त होऊन आमच्या चक्रपाणी अवताराने अवरशक्ती प्रगट केली आणि त्या अवधूत वेशाने अनंत चरित्र केले, अनंत लीळा केल्या, द्वारकेला अनंत जीवाचा उद्धार केला. चौथा अवतार रुद्रपूर, ज्यांचं सर्वस्व रुद्रपूरला होतं. 125 वर्ष ज्यांनी राज्य रुद्रपूरला केलं असे आमचे राऊळ. रुद्रपूर प्रांती जवळपासच, रुद्रपूरच्या जवळ कानव शाखामध्ये श्री प्रभू बाबांनी अवतार स्वीकार केला. मातोळग्राम या गावाला अवतार स्वीकार केला. आई वडिलाचं तुम्हाला नाव माहीत आहे, अनंत नायक आणि नेमाईसा यांच्या उदरी दवडण्याचा अवतार स्वीकार केला. हा महत्त्वाचा, गर्भाचा नाही स्वीकार केला, दवडण्याचा. म्हणजे गर्भामध्ये एक जीव वावरत असताना त्या जीवाला त्या ठिकाणून काढून सुखफळाला पाठवणं आणि त्या गर्भामध्ये जे देह आहे त्या देहामध्ये आपण जाणं, याला काय म्हणतात, दवडणे. याला काय म्हणतात, दवडणे. असा दवडण्याचा अवतार म्हणून आमचे राऊळ वेडे राऊळ पिसे. कारण ज्याचा देह स्वीकार केला तो जीव कसा होता, वेडा पिसा होता. म्हणून त्याच्या कर्माचा मनुष्य वेशधारी. आपल्याला सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरतात, मनुष्य वेशधारी होत, मानवाचा वेश धारण करतात, मानवाचे गुणधर्म धारण करतात. त्याप्रमाणे आमच्या श्री प्रभू बाबांनी त्या जीवाचा, मनुष्याचा वेश धरून त्यांचे गुणधर्म स्वीकार केले. म्हणून राऊळ वेडे राऊळ पिशे आपण म्हणतो. म्हणून गर्भी अवतार त्या परमेश्वराने, गोविंद प्रभू बाबांनी काय केला, स्वीकार केला. संन्यास घेतला, द्वारकेला गेले. चांगदेव राऊळा क्रीडा करत होते द्वारकेला. दुंडी राऊळ आणि गोविंद प्रभू बाबा बसलेले आहेत. द्वारावतीकार आले. द्वारावतीकार म्हणजे मागते चक्रपाणी अवतार. त्यांनी द्वारकेला गेल्यानंतर एक धडा अंगीकार केला होता. एका हातामध्ये खराटा, एका हातामध्ये स्वच्छता. दृष्टपर म्हणा का अदृष्टपर म्हणा, आपण सर्व दृष्टपर स्वच्छतेच्या मागं लागलेलो आहे. आपण सर्व
दृष्टपर स्वच्छता करतो, परंतु अदृष्टपर आपली किती घाणेने भरलेली, अदृष्टपर आपण किती अस्वच्छ आहे याचा कधी विचार केला का? किती प्रकारच्या फेऱ्यान लवली जरी लावली तर 81 कोटी 1.25 लाख मळ लावलेले आहेत, कधी नाचला कोणता? देवानी सांगितलं हजारो कर्म जोडलेले आहे तुम्ही, येथूनही तुमचे कर्म निरोपिता. माहीतच आहे की मेरू एवढी पाटी आणि पृथ्वी एवढी लेखणी, किंवा पृथ्वी एवढी पाटी आणि मेरू एवढी लेखणी न पुरे पुरणार नाही असे घाण आपण आहे. परंतु सांगायचं तात्पर्य, परमेश्वर हा अत्यंत शुद्ध आहे आणि त्या परमेश्वराने खराटा आणि झाडू घेऊन आपल्याला स्वच्छ करण्याचा काय घेतलेला आहे? आदर्श घेतला. खराटा मारायचे, झाडू मारायचे. खराटेनी विद्या, सुपेनी मार्ग. म्हणजे मार्ग म्हणजे बैर्याग व्हायचे, खराट्याने मारलं तर अंतर्याग व्हायचे. अशा माध्यमातून चांगदेव राऊळ, दत्तात्रेय, आपल्या चक्रपाणी अवतार जे आहेत ते गोविंद प्रभू बाबाजवळ गेले, त्यांच्या डोक्यावर सूपही मारलं आणि वरून झाडूही मारलं. 2 शक्ती शिका. आपल्याला किती झाडू मारले तर लागून जाईल, पण एक शक्ती येणार नाही. आपल्या मुलाला शिकवत असताना येत नाही, एक काडी घ्यानं मारून काढा, येईन का? त्याची कॅपॅसिटी नाही तेवढी. परंतु परमेश्वराचं स्वरूप काही वेगळं आहे. परमेश्वर स्वरूप फक्त निमित्त होतात एकमेकाला, आणि हा आदर्श आपल्याला दाखवायचा आहे. कोणाला दाखवायचा आहे? आपल्याला दाखवायचं आहे की गुरु शिवाय ज्ञान मिळत नाही. गु म्हणजे अंधकार, नृ म्हणजे प्रकाश, अंधारातून प्रकाशात नेणारा हा गुरुच आहे. प्रत्येक अवताराने जे निमित्त करून ज्ञानशक्ती स्वीकार केली, त्यांच्याजवळ ज्ञान न होतं म्हणून त्यांनी स्वीकार केलं असं कदाचित कोणाला वाटेल असेल, ते हे मनातून काय करा? काढून टाका. कारण सर्व बुद्धमय स्वरूप आहे. हे बुद्धमय, ते बुद्धमय. काय गरज आहे त्यांना? फक्त आपल्याला निमित्तासाठी त्या गोविंद प्रभू बाबांनी ज्ञानशक्ती स्वीकार केली. परंतु यांनी 2 शक्ती स्वीकार केल्यानंतर योगायोग, मागच्या अवतारांनी एक झाकून ठेवली, एक प्रगट केली. त्यांनी पर झाकून ठेवली, अवर प्रगट केली. यांनी उलटं केलं. यांनी अवर झाकून ठेवली आणि पर प्रगट केली. पर आणि अवर आपल्याला माहीतच आहे, त्यामुळे इतक्या खोलात जाणार नाही. पर म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपातलं ज्या शक्ती आहे ते पर. अवर म्हणजे मायेपासून सर्व खालचं, याला काय म्हणतात? अवर. अशा 2 शक्ती आमच्या गोविंद प्रभू बाबांनी स्वीकार केल्या आणि पर प्रगट केलं ना अवर काय केलं? आच्छादून ठेवलं. असा जो परमेश्वर आहे त्याने अनंत चरित्र केली, अनंत लीला केल्या, रुद्रपूरला अनंत जीवाचे उद्धार केला. अनेक प्रकारचे चरित्रच तयार झालेलं आहे गोविंद प्रभू बाबाचं. असं मूर्ती ज्ञान आपण ज्या अवताराचं शिकणार आहे तो 5वा अवतार द्वारावतीये. 5व्या अवताराची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. द्वारका होती गुजरातमध्ये, आजही आहे. या द्वारकेमध्ये कामाख्या नावाची एक हठयोगिनी होती. ती तिथली नव्हती, पण तिकून आली सत्वहरण करण्यासाठी. तुम्हाला माहीत आहे तिने अनेक प्रकारचे प्रयत्न केले, परंतु आमच्या चक्रपाणी अवताराने निमित्त करून त्यांना काय केलं? देह सोडून केलं. म्हणून कामाख्या निमित्ते गुजरात प्रधान पुत्राचं पतित उठवलं. आमचा स्वामींचा पतिताचा अवतार. पतित म्हणजे पडलं. मी पहिले सांगितलं देहाला काय किंमत आहे. जो हरिपाळ होता, हरिपाळ 32 लक्षणी होता. किती लक्षणी होता? मेल्यानंतर विशाळदेवाने विचार केला का फ्रीजमध्ये राहू द्या?
कारण 32 लक्षणी होता ना हो, देह ठेवायला काय गरज होती. नाही, माझा पोरगा 32 लक्षणी होता, फ्रीजमध्ये राहू द्या. कधी केला विचार नाही. हे देह असा आहे, याच्यात जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत या देहाला किंमत. आत्मा गेला की या देहाला किंमत संपली. त्याप्रमाणे ते जरी राजाच्या पुत्राचं देह असो का भिकार चोटा माणसाच्या पुत्राचं देह असो, त्याला किंमत नाही. म्हणून प्रधान पुत्राचं देह स्मशानामध्ये आणलं आणि तुम्हाला माहीत आहे की ते पतित म्हणजे जे 5 पैशाला ज्याची किंमत नव्हती ते पूर आमच्या स्वामी चक्रपाणी अवताराने काय केलं, उठवलं आणि त्याला हजारोनी किंमत आली, लाखोनी किंमत आली, कोटीनी किंमत आली. अशा प्रकारचा द्वारावतीकार त्यांनी तो अवतार स्वीकार केला. ते स्वरूप चांपे गौर, वर्ण कसं होता, चांपे गौर. परमेश्वराचा रंग कसा होता, चांपे गौर. चाफ्याच्या कळीप्रमाणे त्यांचा वर्ण होता. वेल्हाळ श्रीमूर्ती, दयाळू मयाळू कनवाळू असलेली श्रीमूर्ती. सकुमार, आपल्यासारखी रानटी. आपण आहे सकुमार फक्त तेवढ्यापुरते, घरातल्या घरात आहे का नाही. हे सकुमार पूर्णपणे पहिल्यापासून आपल्या एकांकित कुठेही परिभ्रमण करताना सकुमार, ज्याच्यावर ऊन असो पाऊस असो वारा असो कितीतरी फिरले पण मूर्तीमध्ये काही फरक पडला नाही. आपण एका दिवशी जरी पितृपक्षाचं ऊन स्वीकार केलं का काय गरमी आहे, घरी येऊन आपण स्वामींच्या काळात बी पितृपक्ष आला असेल नाही, आहे ना, काही काळे पडले नाही. म्हणून ते म्हणतात सकुमार. ध्वज वज्र अंबुज, परमेश्वराच्या पायावर ध्वजाचं चित्र होतं तळपायावर. हे सौभाग्याचं चिन्ह आहे. घरी जाऊन आपल्या पायावर पाहून घ्या. कदाचित नसलं तर कर्कट घेऊन काढून घ्या, म्हणजे आपण सौभाग्य पूर्ण होऊन जाऊ. अशा प्रकारचं ध्वज, हे ध्वजाचं चित्र आपल्या तळपायावर स्वामींच्या होतं. वज्र, वज्राप्रमाणे पाय होते, कोमलही होते आणि वज्राप्रमाणेही होते. अंबुज, कमळ आहे पण ती कळी फुललेलीच नाही. कमळ आहे पण कळीरूप कमळ आहे, त्याला अंबुज म्हणतात. पद्म, पद्म म्हणजे उमललेलं कमळ. स्वामींचे पाय कसे होते, अंबुज पद्म. अंबुज म्हणजे कळीप्रमाणे आणि पद्म म्हणजे विकसित झालेल्या कमळाप्रमाणे लाल. अंकुशांकित, स्वामींच्या पायावर हत्तीला मारायचा जो अंकुश राहतो ना, त्या अंकुशाप्रमाणे काय होतं, चित्र होतं श्रीचरणा. हे सर्व काय 32 लक्षणापैकी लक्षण आहे. ध्वज वज्रांबुज पद्मा अंकुश श्रीचरण. आपले फक्त पाय आहे, देवाच्या पायाला श्री लावलेला आहे. तुम्ही आपल्या पायाला श्री लावू नका, तुमची लायकी नाही. आपले फक्त काय आहे, पाय. देवाचे श्रीचरण आहे, हे लक्षात ठेवा. देवाचे काय आहे, श्रीचरण. सरल ओरथ, पाय कसे होते, वाकडे उकडे फेदडे फिदडे काय. कोणत्याही प्रकारची प्रक्रिया डॉक्टरांनी न केलेली. सरल ओरथ, जंघायुगळ, दोन्ही जंघा सुंदर होत्या. घन पिटलिया जैशिया मांडिया. तुम्हाला संकष्ट वज्रपंजरू माहीत असेल ना, त्याच्यात ही थोडक्यात तेच माहिती यांनी थोडक्यात उचलली. घन पिटलिया जैशिया मांडिया, मांड्या होत्यात ना, जसे काही घनाचा हाव
त्याच्यावर घावही केला तरीही काही होणार नाही. अशा प्रकारच्या मजबूत स्वामींच्या मांड्या होत्या. घन पिटलिया जैशिया मांडिया. चौरस घनवट बरवा चारही बाजूनी. चौरस म्हणजे चारही बाजूनी घेरा. घनवट एकाच बाजूनी नाही. तुम्हाला दुर्योधनाचं आठवत असेल, त्याच्या आईने त्याला बोलवलं विवस्त्र होऊन. श्रीकृष्ण चक्रवर्ती मधातच भेटले. अरे आई झाली तर काय झालं, विवस्त्र राहतो का? पानं लावून घेतले. नेमकं तिथं गेलं, आईने डोळे उघडले, तेवढी जागा काय झाली, कच्ची राहिली. तसं परमेश्वराचं नाही. घनवट परमेश्वर पाठीशी होता. परमेश्वराला त्याचा नायनाट करायचा होता. म्हणून ते म्हणतात की कसे आहे, घनवट बरवा जघन प्रदेश. जघन म्हणजे मान. सकोल नाभिरंध्र बेंबी खोल रूप होती. वलित्रय जेव्हा बसायचे ना, छातीच्या आणि पोटाच्या मध्ये 3 वळ्या पळायच्या. ब्रह्म माया ईश्वर. त्या वया काय सांगायच्या होत्या, ब्रह्म माया ईश्वर. असं तसं नाही आहे. त्या वया पळत होत्या म्हणजे आपल्या बी 5 पळून जातील, त्याला किंमत नाही. आपल्याकडं ब्रह्म बी नाही, माया बी नाही, ईश्वर बी नाही. म्हणून ब्रह्म माया ईश्वर अशा प्रकारच्या त्या 3 वलित्रय, जसं काय ते 3 स्वरूप श्रीकृष्ण आपल्या स्वामी चक्रांच्या छातीवर शोभत होते. त्र्यांश स्वरूप म्हणतात त्याला. ते त्र्यांश स्वरूप जसं काय तिथं दिसत होतं. सलक्षणीय समतट. सलक्षणीय म्हणजे अतिशय उत्तम. समतट म्हणजे पोट. पुढं नव्हतं, मागं नव्हतं, खूप मोठं नव्हतं. आपल्याला कधी कधी खूप मोठ्याचा पोटाचा अभिमान वाटतो की माझं पोट खूप मोठं आहे, मी शेट आहे. कधी कधी आपलं पोट खाली जातं, छातीच्या खाली जातं. समतट उदर सर्व सारखं. आपलं काम नाही होय, आपण त्याच्याकडे विचारसुद्धा करायचं. आपल्याला हे स्मरण करायचं आहे. आपल्याला कशासाठी सांगितलं आहे, नाही तर तुम्ही म्हणसाल की आम्ही बनवायचा प्रयत्न करू. हे तुमच्या कॅपॅसिटीच्या अत्यंत बाहेरचं आहे. फक्त जो सर्वज्ञ परमेश्वर, अशा प्रकारचा परमेश्वर जे करू शकतो, बाकी जगामध्ये असा कोणीही करणारा नाही. म्हणून समतट उदर. उदर कसं होतं, समतट. दोंद पोट. मृदुतर रोमावली. पोटावर छातीवर केस होते, आपल्यासारखे रट नव्हते. मृदुतर. काही काही माणसाचं केस इतके रट राहता की तो न्हावी म्हणतो का हो, सर्व ब्लेड खतम होऊन गेलं पण तुमची दाढी झालीच नाही. मग काय करायचं, अनेक प्रकारचे क्रीम वापरतो, मृदुतर काही होत नाही. म्हणून आपलं कामच नाही सांगायचं. आमच्या भाग्यातच असं जोडलेलं आहे, याच्या पलीकडे आम्ही होऊच शकणार नाही. आम्ही देव नाही, आम्ही त्यांचे भक्त आहेत. आम्ही कोण आहे, भक्त आहे. म्हणून मृदुतर रोमावली. मृदुतर म्हणजे कोमल अशा प्रकारची. रोम म्हणजे केसाची लाईन होती. सरळ ओहरत बरवे अजान बाहू. हात सुद्धा सरळ. एक हात असा नाही का, एक हात असा नाही, सरळ एकदम. बरवे अजान बाहू. गुडघ्याच्या खाली. सर्व हात कसे होते, गुडघ्याच्या खाली. आपण उभे राहा. येणारच नाही. आपण 32 लक्षणामध्ये कोणत्याच लक्षणाचे एकही लक्षणाचं आता तरी आपल्यामध्ये नाही. तरी पण आपण देहावर किती भारी भरतो याच्यासाठी सांगितलं. भरतो का नाही. लग्नामध्ये जातो,
काय काय शृंगार करू, काय काय सेंट मारू, पुढचा माणूस डोक्याला हात लावतो की काय लावलं बुवा. नाही देव बनू शकणार आपण, देवासारखं आपल्याकडून होता येणार. मग जे देवानी कर्मानी आपल्याला भेटलेलं आहे, जे कर्मानी आपल्याला नैसर्गिक भेटलेलं आहे, तेच का शेवटपर्यंत सांभाळू नये. आपण जे आहे ते आहेच, आपल्याला फक्त देवाचं आठवायचं आहे. देवाचं असं होतं, देव काहीही करू शकतो. म्हणून ते म्हणतात की मृदुतर रोमावली सरळ ओरत बर्वे अजान भाऊ, सुरंग सरळ सुरंग कोमळ सरळ नासापुट. सुरंग म्हणजे अतिशय रंगाने भरलेलं, कोमळ नाजूक, सरळ वाकडं तिकडं नकट नाही, चपट नाही, काही सरळ एकदम. आठवायचं आहे आपल्याला असं. लीळा येतील पुढं, कशा कोणत्या लीळाच्या येतील पिढं, परंतु आपल्याला थोडक्यात त्यांनी काय सांगितलेलं आहात वर्णन. म्हणून ते म्हणतात सरळ आपल्या कोमल सरळ नासापुट नाक होतं, सरळ सुप्रसन्न आकर्ण. प्रसन्नतेचं आकर्ण म्हणजे कान. कान सुद्धा किती सुंदर होते, विशाल होते. मोठे मोठे कान होते. कृपालोचना, डोळे सुद्धा कसे होते, मोठे होते, सुंदर होते. मोठे होते म्हणजे रागीट होते असं समजायचं नाही. मोठे होते म्हणजे कधी कधी मोठे होऊन जातात, कधी कधी लाल लाल डोळे होऊन जातात. बाहेरच्या साधनाचा वापर केला की ते डोळे होऊन जातात तसं समजायचं नाही. नाही तर आपण समजून जाता. नॅचरली नैसर्गिक त्या परमेश्वराचं कृपालोचन. भवई सुरेखा भवई, आपल्यासारखी. आपली चांगली नसली तर आपण कुठं जातो, काय म्हणतात त्याला, ऐका नाही म्हणजे माहीत आहे तुम्हाला. अशा प्रकारच्या भवया आपण करायचा प्रयत्न करतो. जाऊ द्या, जे आहे ते राहू द्या ना, काही फायदा नाही. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारची सुरेख भवई. डावीये भवईवरी कांजी. हरिपाल देव युद्धामध्ये कुठंतरी जात असताना त्याला एक शस्त्र इथं लागलं होतं. त्या शस्त्राचा वन तो सुद्धा सुंदर दिसत होता. आपल्याला नुसता वन लागला की तो काढायसाठी किती प्रयत्न करतो आपण, तो डाग निघालाच पाहिजे. अरे पण तो लागलेला डाग सुद्धा 32 लक्षणामध्ये सुंदर दिसायला लागला. स्वामींनी स्वीकार केलं. म्हणून ते म्हणतात की डावीये भवई वरी कांज. उंच कपोल, कपाळ कसं होतं, उंच. लंब कर्ण, नितळ निडळ, कपाटाचे वरचं. बरवा मनोहर, अशा प्रकारचा सुंदर मनोहर श्री मुकुट. वय किती होतं, वरिसा 25 27 भीतरी दिशे वय. 25 आणि 27 या वयामध्येच स्वामींचं आजही काय आहे, वय आहे. किती वर्ष आले स्वामींना जाऊन, 800 वर्ष आले. परंतु आजही स्वामींचं वय किती आहे, वरिसा 25 27 भीतरी दिशे वय. ऐशी सर्वांग सुंदर, अशी सर्व अंगानी सुंदर असलेली, लावण्य असलेली, सौभाग्य असलेली, सुंदर लावण्य सौभाग्य हे सर्व परमेश्वराच्या स्वरूपीचे गुण. हे सर्व महावाक्यामध्ये सांगितलेल्या स्वरूपाचे गुण आहे. हे जीवाच्या ठिकाणी, देवतेच्या ठिकाणी येणार नाही. हे फक्त परमेश्वराच्या ठिकाणी. फक्त कोणाच्या ठिकाणी येतील, परमेश्वराच्या ठिकाणी येतील. म्हणून ते म्हणतात लावण्य सौभाग्य आथिली श्रीमूर्ती. महावाक्यामध्ये जे गुणधर्म सांगितले ते गुणधर्म, जेवढे महावाक्यामध्ये गुण सांगितले आहे, धर्म सांगितले, तेवढे युक्त दूत क्रीडा आल्यानंतर
हरिपाळाला जे व्यसन होतं ते आमच्या स्वामींनी स्वीकार केलं. पण हरिपाळाचं व्यसन कडं जाणारं होतं. तुम्ही असं समजसान उद्या की परमेश्वराने सुद्धा व्यसन स्वीकार केलं, मग आपल्याला बाकीचे व्यसन स्वीकार करायला काही अडचण? मी म्हणतो स्वीकार करा तुम्ही, पण परमेश्वराने जे कार्य केलं ते करून दाखवा. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर करा, तुम्ही ते व्यसन स्वीकार करा. पण परमेश्वराने अधचालीच्या जीवाला ऊर्ध्व चालीला लावलं, मरणाऱ्या जीवाला जगवलं. आपल्यामध्ये ताकद आहे. जिवंत असलेल्या जीवाला मारायचा प्रयत्न करतो आपण, परमेश्वर त्याला दुःखातून वेगळा करतो. हा फरक आहे. म्हणून ते म्हणतात की महावाक्यामध्ये जे गुणधर्म सांगितले ते द्यूत क्रीडा औदास्य, द्यूत क्रीडा माध्यमातून परमेश्वराला व्यसन स्वीकार केलं, पण त्याच्यातून उदास स्वीकार केलं. खूप हारले. आदर्श दिला, खूप हरवून कोणाकडे मागायला गेले? का बापाजवळ पैसा नव्हता? का बाप देणार नव्हता? बाप देणार होता ना? का बाप भिकारचोट होता? कर्जबाजारी होता? कोणत्या पतपिढीचं लोन उचललेलं होतं? पण आमचे स्वामीला ते गुजरात राज्य आपल्यासाठी सोडायचं होतं, म्हणून कोणाजवळ गेले की जे देणारच नाही. अशी पत्नी तिच्याकडे गेले आणि किती मुलायम शब्दात मागितलं हो. जर व्यसनी माणूस असता तर दिलं नसते, तर 2 थोबाळ्यात मारून काढून आणलं असतं. काढून आणलं असतं की नाही? आज व्यसनी लोकांची काय कंडिशन आहे? जे व्यसनाला अधिभूत लोक झालेले आहे ते सर्व प्रपंचाची वाट लावून टाकतात. त्या प्रपंचाच्या वाट लावलेल्या परमेश्वराला या प्रपंचातून लोकांना अधचालीतून सोडायचं होतं. म्हणून ते म्हणता औदास्य स्वीकार केलं, पत्नीवर उदास झाले आणि दररोज एक पदार्थ त्याग करून त्या रुद्धपूरची काय धरली? वाट ठरली. रामटेकचं निमित्त केलं, रुद्धपूरची वाट धरली आणि गोविंद प्रभू भावाच्या ठिकाणी, कोणत्या गावाला? रुद्धपूर या गावाला, रांधवन हाटामध्ये शेंगूर बुर्डे साधारण पदार्थ आहे. तो शेंगूर बुर्ड्याचा निमित्त करून उभय शक्तीचा स्वीकार. कोणकोणती? पर आणि असे शेंगूळ फेकले श्रीप्रभू बाबांनी आणि आमच्या स्वामींनी तो प्रसाद त्यांचा स्वीकार केला. फक्त दृष्टपर आपल्याला वाटतं, पण त्या शेंगूर बुर्ड्याच्या निमित्ताच्या माध्यमातून आमच्या स्वामींनी पर आणि अवर गोविंद प्रभू बाबापासून काय केली? शक्ती स्वीकार केली. म्हणून या मार्गाची श्री दत्तात्रेय प्रभू आदकारण. अशा असलेला उभय शक्तीचा स्वीकार केला. येत संपूर्ण अवताराच्या पूर्वीच्या 5ही लीळा आपल्याला आठवावं लागतील. 5 लीळासुद्धा ज्या आहेत स्वामींच्या त्या आठवावं लागतील. त्या कशा आहे? कांतीये गमन. कांतीये गमन, कांती म्हणजे काटोल. स्वामी चक्रांनी रुद्धपूरला आले. स्वामी चक्रांपासून ज्ञानशक्ती स्वीकार केली. ज्ञानशक्ती स्वीकार केल्यानंतर स्वामी जे ज्ञानापाठी वैराग्य उपजे या माध्यमातून स्वामी सालबर्डीच्या पर्वतात 12 वर्ष थांबले. 12 वर्ष झाल्यानंतर स्वामी चक्रांनी विंझी गोंडवाड्याचा रस्ता धरला, म्हणजे नागपूर भंडाऱ्याचा. तिकडं जात असताना स्वामींची कंडिशन एकांकामध्ये असताना अशी होती, देहावर इतके उदास होते. जाता जाता जर केस अटकले झाडाला काठीला तर काढत, कदाचित हवा आली निघालं तर निघालं, कदाचित कोणी वाट सरू आला आणि त्यांनी काढून दिलं तर काढ. अशा माध्यमातून काटे रोवरे या श्रीमूर्तीला टोचलेले असताना स्वामी त्या काटोलच्या रस्त्याने जात असताना उधळीनाथ हा राजाचा राजगुरू त्यांनी वरून पाहिलं की हा जो सुंदर अशी देह आहे
विद्येला योग्य आहे, किती याची अवस्था, इतकं सुंदर ते आहे आणि यांनी अवस्था कशी बेकार केली आहे. म्हणून तो त्या आसनावरून खाली उतरला आणि स्वामी चक्रधरांना आपल्या तिथं घेऊन आला. घेऊन आल्यानंतर ओल्या कपड्यांनी स्वामींची मूर्ती ज्या वस्त्राने पुसली ते वस्त्र आठवणं गरजेचं. ते वस्त्र स्वामींचं त्यांनी पूर्णपणे स्वच्छ केलं आणि स्वामींना म्हणतो, तुमचा खूप सुंदर पिंड आहे, तुम्ही असं करा, माते वयस्तंभिनी नावाची विद्या असे ते तुम्ही काय करा, स्वीकार करा. ती विद्या जर तुम्ही स्वीकार केली, त्या विद्येच्या माध्यमातून तुम्ही जर अंगीकार केला माझा, तर कमीत कमी तुमचं जे देह आहे हे याला वय सातीतपणा येणार नाही. स्वामींना स्वीकार करायची होती असं समजू नका, परंतु त्याची अपूर्ण विद्या होती. परमेश्वर सर्व परिपूर्ण माणूस आहे, कोणाकडून काय स्वीकार केला, जो घेतो त्याच्यापेक्षा दसपट काय करतो, देतो. तुम एक पैसा दोगे हम, फक्त तुमचा भाव तितका पाहिजे. आणि त्या श्री चांगदेव राऊळाजवळ तो कांती असलेला उधळीनाथ, त्यांनी स्वामींना वर बसवलं, आपण खाली बसले. गुरु कुठं बसला, खाली बसला. विद्या द्यायची परमेश्वराला, म्हणजे शिष्य त्यांना वर बसवलं, खालून वर त्याला विद्येचं संक्रमण केलं आणि परमेश्वराच्या प्रवृत्तीने परमेश्वराने ती विद्या काय केली, संपूर्ण स्वीकार केली. आणि विद्या संपूर्ण स्वीकार केल्यानंतर स्वामी त्या ठिकाणून निघाले. अशा प्रकारची एक लीळा या ठिकाणी आपण आठवली आहे. दंडवत प्रणाम.